जिजाऊ मराठा लग्न क्षेत्रामध्ये गेल्या 7-8 वर्षापासून काम करत असताना सातत्यानं सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आम्हाला 10-15 कॉल तरी दिवसभराचे लग्नाच्या संदर्भात नक्कीच होतात. कारण महाराष्ट्रभर आमचा नंबर स्प्रेड झालेला आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कर्नाटक राज्यामधून सुद्धा आम्हाला बरेच फोन कॉल्स येत असतात. मुंबई, ठाणे, पुणे अशा वेगवेगळ्या भागातून फोन कॉल्स येत असतात. आमचे कुठेतरी व्हिडिओ पाहतात आणि मग जे काही अशिक्षित, अडाणी, गरीब, शेतकरी, कष्टकरी की ज्यांची कुठेतरी फसवणूक झालेली आहे आणि मग आम्ही जे काही सत्य आहे, वस्तुस्थिती आहे, आरसा दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्यांना ते कुठेतरी खरं वाटायला लागतं आणि मग ते मोठ्या अपेक्षेनं, भोळ्या बाबड्या आशेनं आम्हाला फोन लावतात की यांच्याकडून तरी आपलं कुठेतरी लग्न जुळेल, भरं होईल. आणि मग या आशेनं फोन लावता असताना मग त्यांना आपण इच्छा असूनही बऱ्याचदा काहीच करू शकत नाही. या गोष्टीचं दुःख आम्हालाही वाटतं. आणि साधारणतः 15 दिवसाच्या पूर्वी एक फोन कॉल आला की आम्ही सातत्याने एक गोष्ट सांगत असतो की आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही आणि कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही. तरीही लोक फोन कॉल्स करतात. तर असो, कारण लोक कुठेतरी फसलेले असतात, त्रस्त झालेले असतात, परेशान झालेले असतात आणि मग कुठेतरी त्या अडचणीवर उपाय मार्ग शोधत असतात. ही तुमची आमची सगळ्यांची ही गत आहे, कंडिशन आहे. कारण लग्नासाठी जर तुम्ही मला फोन करत असाल तर माझ्या समस्येसाठी मी तरी कुणाला तरी फोन करत असतो. कारण माझं सिबिल जर विनाकारण खराब झाला असेल तर मला त्याच्यातलं काही कळत नाही. मग मी एखाद्या सिबिल वाल्या कंपनीला फोन करतो, तिथं पैसे देऊन चोदून घेतो किंवा ठोकून घेतो. ह्या अशा घटना घडत असतात. मात्र एक 15-3 आठवड्याच्या पूर्वी एक माय माऊलीचा फोन आला आणि तुमचा व्हिडिओ बघितला, तुमचे व्हिडिओ बघते आणि लग्नासाठी मोठ्या आशेनं तिनं फोन केला. मात्र नेहमीप्रमाणे आम्ही तुम्ही नोंदणी करा, आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, बाकी याच्या व्यतिरिक्त मी वेगळं काहीच करू शकणार नाही. आणि मग परत 3-4 दिवसानं त्या माऊलीचा फोन आला. मात्र पुन्हाही आपण तीच तशीच त्याच पद्धतीची उत्तरं दिली आणि मग त्याच्यावर पुन्हा 4-6 दिवस निघून गेले आणि पुन्हा 3-4 दिवसाच्या आधी त्या पुन्हा मायमाऊलीचा फोन आला की दादा एखादी मुलगी असेल तर बघा ना तुमच्या भागातली. मग मी त्यांना 2-3 स्थळं पाठवली, त्यांच्या भागातील स्थळं पाठवली. म्हटलं तुम्ही यांच्यासोबत फोन लावून बघा. मात्र त्यांना प्रतिसाद पाहिजे त्या प्रमाणात मिळाला नाही आणि मग पुन्हा दादा फोन लावले होते, मात्र त्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत असं तसं आणि मग त्यांनी नकार दिला. ती मुंबईच्या उपनगरातून तो फोन होता आणि मग त्या स्त्रीनं जी आम्हाला स्टोरी सांगितली तर ती तुमची आमची सगळ्यांची कॉमन स्टोरी आहे की त्या माऊलीनं सांगितलं की माझं वय आता 60च्या घरामध्ये गेलेलं आहे. पती 8-10 वर्षापूर्वी वारलेले आहेत आणि एकुलता एक मुलगा आहे. मुलगी आहे, मुलीचं लग्न झालं, ती तिच्या संसारात व्यस्त आहे आणि मुलाचं वय आता जवळपास 35 पर्यंत गेलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही पैसे भरून फसलो. सगळेजण हो हो म्हणतात, गोड गोड बोलतात, पैशाची मागणी करतात, मात्र काहीच नाही. पळसाला पानं 3 या पद्धतीप्रमाणे. आणि मुलगा एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतो. 30-35 हजार रुपये त्याला पगार आहे आणि स्वतःचं घर आहे त्यांचं मुंबईच्या उपनगरामध्ये आणि गावाकडे 1-1.5 एकर शेती आहे. मात्र लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून ती मायमाऊली परेशान झाली. तिच्याकडे जी काही नात्यागोत्यातील मंडळी आहे तर ती तुमची आमची मंडळी ज्या पद्धतीनं वागते, सगळे प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहे, त्या पद्धतीनं तिच्याकडे बघायसाठी किंवा कोणी स्थळ दाखवायला तयार नाही. त्यांनाही मिळत नसतील तर ते तरी काय करतील. आणि मग अशा स्थितीमध्ये तिची एक इच्छा आहे की माझ्या नजरेसमोर, माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलाचं लग्न कुठेतरी झालं पाहिजे. आणि मग असं बोलताना तिचे गळा भरून आला आणि तिच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तिचा हंबरडा भरून आला आणि बोलत असताना मग आमच्याही पोटात कालवा कालव झाली. मात्र इच्छा असूनही आपणही तिच्यासाठी काही करू शकत नाही. असे हे एक प्रातिनिधिक स्वरूपाचं उदाहरण आहे. सत्य जरी असलं तरी असे अनेक ठिकाणचे उदाहरण आहेत की माय माऊली त्रस्त झालेली आहे, परेशान झालेली आहे, पैसे भरू भरू कंटाळलेली आहे, कोणी लग्नासाठी मुलगी देत नाही आणि फसवणारे इतके आहेत की आम्ही त्यांना एक सांगत असतो फसवणाऱ्यांना की तुमच्याकडून लग्न जुळत नसेल तर जुळू नका. तुम्हाला जे काय असेल तर सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा प्रयत्न करा. मात्र कुणाची तरी भावनिक दिशाभूल करून त्यांच्याकडून पैसे उकळू नका. 100, 200, 500, 1000, 2000 जे काय घ्यायचे तर ते बोलून चालून घ्या. मात्र कोणाची भावनिक पैशासाठी फसवणूक करू नका. उद्या जर तुमच्या अवलादी दारुड्या निघाल्या किंवा तुम्हाला जर पॅरालिसिसचा अटॅक आला तर हे पाप कुठं फेडसाल. बाकी आम्ही तरी कुणालाच कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही.
मात्र तुमच्याकडून एक मदतीची अपेक्षा मात्र नक्की ठेवतो की चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला ते जॉईनचं बटन आहे तर त्या जॉईनच्या बटनावर क्लिक करा. त्याच्यासाठी जे काही 59 रुपये युट्यूबचं शुल्क आहे तर त्या माध्यमातून जे काही तुमच्याकडून जे काही आम्हाला 30-35 रुपये भेटतात तर त्या माध्यमातून आमचं जे काही सर्व्हरचं भाडं आहे, SMS चार्जेस असतील, डोमेन चार्जेस असतील तर त्याच्यासाठी थोडाफार आर्थिक हातभार मिळतो, मदत होते. बाकी तुमची इच्छा, तुमच्या काय सूचना असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.